बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. स्टँडर्ड 3 सब्जेक्ट मॅथ्स. टुडे स्टँडर्ड 3 आज आपण इयत्ता तिसरीचा अभ्यास करणार आहोत. आजचा आपला विषय आहे गणित. स्टँडर्ड 3 सब्जेक्ट मॅथ्स, इयत्ता तिसरी, विषय गणित. आणि बघा आपली डॉल घेऊन आली आहे आपला टॉपिक. आपली डॉल आपल्यासाठी आपला टॉपिक घेऊन आली आहे. कोणता टॉपिक आणलाय बरं तिने आज? टॉपिक 11, सबट्रॅक्शन बाय बोरोइंग. हातच्याची वजाबाकी. सबट्रॅक्शन बाय बोरोइंग, हातच्याची वजाबाकी. वर्ड प्रॉब्लेम्स म्हणजे शाब्दिक उदाहरणे. आपण शाब्दिक उदाहरणे पाहणार आहोत. आज वर्ड प्रॉब्लेम्स पाहणार आहोत. बघा, आपण जसं मराठी मीडियमचा अभ्यास करतो तसाच आपण सेमी इंग्लिश मीडियमचा सुद्धा अभ्यास करतो. आपल्यातले काही मित्रमैत्रिणी जे आहेत ते सेमी इंग्लिश मीडियमचा अभ्यास करतात, म्हणजे त्यांना सेमी इंग्लिश मीडियम आहे. सेमी इंग्लिश मीडियम म्हणजे काय? तर गणित हा विषय इंग्लिश मध्ये असतो. गणित आणि सायन्स हा विषय इंग्लिश मध्ये असतो. आता आपल्या समोर गणित हा विषय, हो की नाही? मग त्यांना गणित इंग्लिश मध्ये असतं. मग त्यांना पण आपण काय शिकवतो ते समजलं पाहिजे, हो की नाही? म्हणून मी काय केलं आहे, तर मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे. तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत. तसंच एक उदाहरण मराठी तर एक उदाहरण इंग्लिश, अशा प्रकारे हा टॉपिक तुम्हाला सोडवून दाखवलेला आहे. तेव्हा आपला जो अभ्यास आहे तो मराठी आणि सेमी इंग्लिश मीडियम साठी आहे. म्हणून काही उदाहरणं आहेत मराठीमध्ये आणि काही उदाहरणं आहेत इंग्लिशमध्ये. ओके चिल्ड्रन? ओके. बघा पहिलं उदाहरण. There are 175 trees in Maharaj Park and 268 trees in Sayaji Park. How many more trees are there in Sayaji Park than there are in Maharaj Park? ओके, हेच उदाहरण मराठीत वाचूया. महाराज बागेत 175 आणि सयाजी बागेत 268 झाडे आहेत. तर सयाजी बागेत महाराज बागेपेक्षा किती झाडे जास्त आहेत? ओके, मग आपल्याला काढायचं आहे की सयाजी बागेमध्ये महाराज बागेपेक्षा किती झाडे जास्त आहेत. आपल्याला माहिती काय दिली आहे? तर सयाजी बागेत झाडं जास्त आहेत, ही माहिती आपल्याला दिलेली आहे. मग सयाजी बागेतल्या किती झाडं जास्त आहेत महाराज बागेपेक्षा हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर सयाजी बागेतील झाडांमधून महाराज बागेतील झाडांची संख्या वजा करू. सयाजी बागेतील झाडांच्या संख्येतून महाराज बागेतील झाडांची संख्या आपण वजा करूया. ओके, बघा आपण वजाबाकी करण्यासाठी आपलं नेहमीचं टेबल घेऊया. ज्या टेबल मध्ये आपल्याला 3 भाग करायचे आहेत. पहिला भाग आहे हंड्रेड्स म्हणजे शतक, दुसरा भाग आहे टेन्स म्हणजे दशक आणि तिसरा भाग आहे युनिट्स म्हणजे एकक. ओके, आता पहिली आपण लिहूया. सयाजी बागेतील झाडांची संख्या जी आहे 268, 268. किती आहे? 268 म्हणजे 268. आणि त्याच्यातून काय वजा करायची आपल्याला? महाराज बागेतील झाडांची संख्या. 268 trees in Sayaji Park minus 175 175 trees in Maharaj Park. Okay, now we will start subtracting. आता वजाबाकी चालू करूया. आपण वजाबाकी करायला सुरुवात करूया.
युनिट्स पासून सुरुवात करायची आहे. बघा युनिट्स मध्ये आहेत 8 वजा 5. 8तून 5 गेले, राहिले 3. ओके. आता आपण आलो टेन्स मध्ये. टेन्स मध्ये बघा काय आहे 6 वजा 7. 6तून 7 जातील का? नाही जाणार. मग आता आपल्याला इथे दोनाकडून हातचा घ्यावा लागेल. दोनाकडून एक उसना घ्यावा लागेल. वी हॅव टू बॉरो 1 फ्रॉम 2. ओके. मग त्यासाठी आपण काय करायचं? 6 वर काट मारून 6 वर लिहिले. मग आपण 2 वर काट मारली, दोनाकडून एक घेतला आणि 6ला दिला. 6चे झाले 16. दोनांनी एक दिला म्हणून दोनाचा राहिला 1. ओके. आता आपण वजाबाकी करूया टेन्सची. 16 वजा 7 किती राहिले? 9. आणि एकातून एक गेले, हंड्रेड्स मध्ये या, एकातून एक गेले, राहिले 0. आपलं उत्तर किती आलं? 93. 93. 93 more trees are there in सयाजी पार्क. सयाजी बागेत 93 झाडे जास्त आहेत. सयाजी बागेत 93 झाडे जास्त आहेत. दुसरं उदाहरण पाहूया. ओके. दुकानात काही पुस्तके आहेत. दुकानात काही पुस्तके आहेत. आधीच दुकानात काही पुस्तकं आहेत. दुकानदाराने आणखी 125 पुस्तके आणली. ती आणल्यावर दुकानात एकूण 234 पुस्तके झाली. तर सुरुवातीला दुकानदाराकडे किती पुस्तके होती? हेच उदाहरण इंग्लिश मध्ये वाचूया. There were some books in a bookshop. The shopkeeper brought 125 more. Now there are 234 books in the shop. How many were there in the beginning? सुरुवातीला दुकानदाराकडे किती पुस्तक होती हे आपल्याला काढायचं आहे. माहिती काय दिली आहे की now there are more books in the shop. आता दुकानामध्ये जास्त पुस्तक आहेत. So we will subtract 125 books from the 234 books. आता 234 बुक्स आहेत. आधी होती 125. त्यांनी विकत आणली दुकानदारांनी, ती वजा केली की दुकानात आधी किती पुस्तकं होती हे आपल्याला समजेल. ओके नाही. शॉपकीपर now shopkeeper have 234 books in the shop. But before that he bought 125 books. So if we will subtract 125 from 234, then we will get how many books were there in the beginning. Okay, we will take a table for subtraction. As usual, we will write hundreds, tens and units. Okay. आता आपण संख्यांची मांडणी करूया. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. हे आपल्याला माहिती आहे. 234 ही मोठी संख्या आहे. ती काय आहे? बुक्स इन द शॉप. आता दुकानात एकूण असलेली पुस्तकं. मायनस 125. 125 पुस्तकं द शॉपकीपर ब्रॉट. आता शॉपकीपरने किती आणली? 125 पुस्तकं. हो की नाही. मग मुळात किती पुस्तक होती दुकानात हे काढण्यासाठी वजाबाकी करूया. वजाबाकीला कुठून सुरुवात करणार आपण? युनिट्स मध्ये. युनिट्स मध्ये काय आहे बघा? 4 वजा 5. 4 minus 5. होईल का वजाबाकी? नाही. So we have to borrow from tens. We have to borrow from tens. What we will do? Cut 4 and write them up. Cut 3, take 1 from 3, give it to 4, there becomes 14. We gave 1 to 4, so there remains only 2. Okay? Start subtracting. 14 minus 5, 9. 14तून 5 गेले. किती राहिले? 9 राहिले. टेन्स मध्ये या. 2तून 2 गेले. किती राहिले? 0. हंड्रेड्स मध्ये या. 2 minus 1, 1. Books were there in the beginning. दुकानात 109 पुस्तकं होती सुरुवातीला.
There were 109 books in the beginning. There were 109 books in the beginning. पुढचं उदाहरण पाहूया. शाळेत 350 मुली व 215 मुलगे आहेत. तर मुलग्यांपेक्षा मुली किती जास्त आहेत? The same one in the English. There are 350 girls and 215 boys in a school. How many more girls are there than boys? Okay? काय माहिती दिली आहे आपल्याला? शाळेतील मुलींची संख्या जास्त आहे. मुलग्यांच्या संख्येपेक्षा शाळेतील मुलींची संख्या जास्त आहे. म्हणून आपल्याला काय करायचंय? मुलींच्या संख्येमधून मुलांची संख्या वजा करायची आहे. मुलींच्या संख्येमधून मुलांची संख्या वजा करू. ओके, वजाबाकीसाठी आपण हे टेबल घेणारच आणि घ्यायचंच, म्हणजे चूक होत नाही. बघा, जसं शतक, दशक, एकक लिहायला आपण जागा ठेवली आहे, त्याच्या खाली हातचा लिहायला सुद्धा आपण जागा ठेवलेली आहे. त्याच्या खाली आपण उदाहरणातील संख्या लिहितो. आता आपण लिहिणार आहोत 350 minus 250. बघा, युनिट्स मध्ये या. 0 मधून 5 जाणार नाही, 0 वर काट मारली, 0 वर लिहिला. आता आपण बोरो करणार आहोत टेन्स मधून. टेन्स मधल्या 5 वर काट मारली, 5 कडून 1 घेऊन तो 0 ला दिला. मग 0 चे किती झाले? 1 and 0 10 झाले. 0 ला 1 मिळाल्यावर 0 चे 10 झाले. 5 मधून 1 उसना दिला, मग 5 चे राहिले 4. आता युनिटची पहिली वजाबाकी करून घ्या. 10 minus 5, 5. आता टेन्स मध्ये या. 4 minus 1, 3. Now come to hundreds. 3 minus 2, 1. ओके, मुलांपेक्षा 135 मुली जास्त आहे. There are 135 more girls in the school. ओके, मेरीकडे 500 रुपये होते. तिने त्यापैकी 275 रुपयांची पुस्तकं घेतली, तर तिच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले? Mary had 500 rupees. She bought books worth rupees 275. How much money will be left with her? ओके, 500 रुपयातल्या 275 रुपयांची जर तिने पुस्तकं घेतली, तर तिच्याकडे किती पैसे शिल्लक राहिले? किती रुपये शिल्लक राहिले? आता काय माहिती दिली आहे आपल्याला? मेरी हॅड मोर रुपीज. मेरीकडे जास्त रुपये होते. तिने खर्च केले, त्यापेक्षा तिच्याकडे जास्त रुपये आहेत. आता तिने काय केलं बघा. वी शॅल सबट्रॅक्ट 275 rupees from 500 rupees. Okay? We have taken a table to do the subtraction. आपण लिहूया hundreds, tens and units. ओके, आता 500, 500, 500 मधून आपण किती वजा करणार आहोत? 275. ओके, 275 वजा करायचे आहेत. बघा, 500 युनिट्स मध्ये जा. पहिले युनिट्स मध्ये किती वजाबाकी करायचे? शून्यातून 5 घालवायचे आहे. शून्यातून 5 जाणार नाहीत, मग 0 जाणार टेन्स मधल्या 0 कडे. आता टेन्स मधला 0 0 आहे, तो काहीही उसनं देऊ शकत नाही. ही कांट बोरो एनिथिंग. मग ते जाणार हंड्रेड्स मधल्या 5 कडे. 5 त्यांना बोरो देऊ शकतो. मग बघा, 5 वर काट मारली आपण आणि टेन्सला 1 दिला. मग टेन्स मध्ये 0 होता, आता 1 मिळाल्यावर टेन्सचे झाले 10. 5 नी 1 बोरो दिला, म्हणून त्याचे झाले 4. 5 नी 1 दिला ना टेन्सला, मग 5चे राहिले 4. आता हा टेन्स मधले जे 10 आहेत, ते युनिट मधल्या 0 ला 1 देतील. दिला. युनिट मधल्या 0 चे झाले किती? 10. टेन्स मधल्या 10 नी
युनिट्स मधल्या 0ला 1 दिले म्हणून ह्याचे राहिले 9. बरोबर. ओके, आता वजाबाकी सुरू करा. युनिट्स मधली वजाबाकी करा. 10 minus 5, आन्सर इज 5. टेन्स ची वजाबाकी करा. 9 minus 7, आन्सर इज 2. 100 ची वजाबाकी करा. 4 minus 2, आन्सर इज 2. So, rupees 225 were left with Mary. 500 पैकी तिच्याकडे किती शिल्लक राहिले? रुपीज 225. 225 रुपये मेरीकडे शिल्लक राहिले. Using the given information, make word problems of your own and solve them. माहितीवरून वजाबाकीची उदाहरणे तयार करा व सोडवा. बघा माहिती काय दिली आहे आपल्याला. 2 संख्या दिल्या आहेत. 257 मणी आणि 300 मणी. या 2 संख्या तयार दिल्या. त्यावरून आपल्याला एक उदाहरण तयार करायचं आहे. आता एक उदाहरण आपण तयार केलंय बघा. वाचा बरं. सलमाकडे 300 मणी होते. त्यापैकी 257 मण्यांच्या तिने माळा बनवल्या. तर आता तिच्याकडे किती मणी शिल्लक राहिले? केलं आपण उदाहरण तयार. काय उदाहरण तयार केलं बघा. सलमाकडे 300 मणी होते. त्यापैकी 257 मण्यांच्या तिने माळा बनवल्या. तर आता तिच्याकडे किती मणी शिल्लक राहिले? 300 मण्यांमधून 257 मणी आपण वजा करू. वजाबाकीचं टेबल घेतलं आपलं. 110 युनिट्स लिहिले. ओके. आता बघा मण्यांची संख्या लिहूया. 300 मणी वजा 257 मणी. ओके. आता बघा युनिट्स मध्ये वजाबाकी करूया. युनिट्सची वजाबाकी सुरू करूया युनिट्स कडून. युनिट्सच्या 0 मधून 7 घालवायचे. जातील का? नाही. शून्यातून 7 जाणार नाही. युनिट्सचा 0 गेला टेन्सच्या 0 कडे. त्यांनी 0 कडे बॉरो मागितलं. 0 काही देऊ शकतो का? नाही, कारण 0 कडेच काही नाहीये. मग ते दोघं मिळून गेले 100च्या 3 कडे. आता 3 त्यांना बॉरो देऊ शकतो. 3 त्यांना उसने देऊ शकतो. मग बघा आपण 3 वर काट मारली. 3 कडून 1 घेतला आणि तो टेन्सला दिला. ओके. 3 आणि 1 दिल्यावर 3चे किती राहिले? 2 राहिले. आता या टेन्सच्या 10 वर काट मारली आणि युनिट्सच्या 0ला 1 दिला. युनिट्सच्या 0चे झाले 10 आणि 10 नी 1 दिला म्हणून 10चे राहिले 9. एवढं समजलं. आता वजाबाकीला सुरुवात करायची. युनिट्स मधल्या 10 मधून 7 गेले. 10 minus 7, आन्सर इज 3. टेन्स मधल्या 9 मधून 5 गेले. 9 वजा 5 राहिले 4. हंड्रेड्स मधल्या 2 minus 2, 2 minus 2, आन्सर इज 0. सो सलमाकडे 43 मणी शिल्लक राहिले. सलमाकडे 43 मणी शिल्लक राहिले. Okay, using the given information, make word problems of your own and solve them. माहितीवरून वजाबाकीची उदाहरणे तयार करा व सोडवा. काय माहिती दिली आहे बघा. 324 हापूस मँगोज and 268 पायरी मँगोज. हापूस मँगो and पायरी मँगो. ओके. आता आपण एक उदाहरण तयार केलंय ते वाचूया. In Vasant Mango Shop, there were 324 hapus mangoes and 268 pyri mangoes. Then, how many more hapus mangoes were there in the shop than pyri mangoes? Okay, परत एकदा वाचूया. In Vasant Mango Shop मध्ये there were 324 hapus mangoes
and 268 Pyrie mangoes. Then, how many more Hapus mangoes were there in the shop than Pyrie mangoes? Okay, चला वजाबाकी करूया. काय करणार आहोत आपण? We will subtract 268 from 324. बघा, 100 tens units, 324 Hapus minus 268 Pyrie. ओके, दोघांची वजाबाकी करूया. चला युनिट्स पासून स्टार्ट करूया. We cannot subtract 8 from 4, so we will borrow 1 from 2. त्यासाठी पहिले 4 वर काट मारून 4 वर लिहा. 2 वर काट मारा, 2 कडून एक बोरो करा. 1 दिला युनिट्सला, युनिट मध्ये झाले 14. 2नी 1 दिला म्हणून 2चा राहिला 1. पहिली आता युनिट्स मधली वजाबाकी करूया. 14 तून 8 गेले, 6 राहिले. आता पुन्हा टेन्स कडे येऊया. 1 मधून 6 जाणार नाहीत म्हणून 3 कडून 1 बोरो केला. 1 चे झाले 11. 3नी 1 दिला, 3चे राहिले 2. टेन्स मध्ये बघा, 11 minus 6, answer is 5. And 2 minus 2 in the hundreds, 2 minus 2, answer is 0. So 56 more Hapus mangoes. There were 56 mangoes more in the shop. 56 Hapus mangoes more in the shop. Same, using the given information, make word problem of your own and solve them. माहितीवरून वजाबाकीची उदाहरणे तयार करा व सोडवा. गव्हाची पोती 932, ज्वारीची पोती 750. एक उदाहरण तयार करून दिलंय तुम्हाला. गोडाऊन मध्ये 932 गव्हाची पोती आणि 750 ज्वारीची पोती आहे. तर ज्वारीपेक्षा गव्हाची पोती किती जास्त आहेत? समजलं उदाहरण तुम्हाला? ओके, काय दिलंय आपल्याला? पोत्यांची संख्या दिली आहे. मग जास्त पोत्यांच्या संख्येमधून कमी पोत्यांची संख्या आपल्याला वजा करायची आहे, हो की नाही? म्हणून 932 मधून आपण 750 वजा करणार आहोत. आपण वजाबाकीचं टेबल घेतलं, 100 टेन्स युनिट्स लिहिलं. आता मोठी संख्या वर लिहायची 932 आणि त्यातून ती गव्हाची पोती आहे. 932 ही गव्हाची पोती आहे. त्यातून 750 आपल्याला ज्वारीची पोती वजा करायची आहे. युनिट्स पासून सुरुवात करा. 2 minus 0, दोनातून 0 जातात का? हो जातात. 2 वजा 0, 2. टेन्स मध्ये या. 3तून 5 जातील का? नाही. 3 लहान आहेत, 5 मोठे आहेत. 3तून 5 जाणार नाही. मग 9 कडून उसने घेऊया. बघा, पहिले 3 वर काट मारा, 3 वर लिहा. 9 वर काट मारून एक उसना घ्या. 9तून 1 गेला, राहिले 8. आता वजाबाकी करा. टेन्स मध्ये बघा, 13 वजा 5 राहिले 8. आणि हंड्रेड्स मध्ये 8 वजा 7 राहिला 1. 182 पोती जास्त आहे. 182 पोती जास्त आहे. ज्वारीची 182 पोती जास्त आहे. Using the given information, make word problems of your own and solve them. माहितीवरून वजाबाकीची उदाहरणे तयार करा व सोडवा. 168 rupees and 622 rupees. बघा, उदाहरण तयार करून दिलंय मी तुम्हाला एक. रमेश had rupees 622. He bought 6 notebooks worth rupees 168. Then how many rupees are left with him? Okay? काय दिलंय? 622 रुपये जास्त आहेत. त्याच्यातून किती वजा करायचे आहेत आपल्याला? वयांसाठी खर्च केलेले 168 रुपये. वजाबाकीचं टेबल घेतलं. 100 टेन्स युनिट्स लिहिलं. संख्या लिहा. पहिली मोठी संख्या वर लिहा, 622.
minus 622 rupees minus 168 rupees. ओके, युनिट्स पासून वजाबाकीची सुरुवात करा. दोघातून 8 जाणार नाहीत. टेन्सच्या दोन पहिले 2 वर काट मारून 2 वर लिहिले. टेन्सच्या 2 वर काट मारली, त्यांच्याकडून 1 घेतला, 2 चे झाले 12. टेन्स मधल्या 2नी 1 बॉरो दिला, 2 चे राहिले 1, 2 चा राहिला 1. आता युनिट्स मधली वजाबाकी करा. 12तून 8 गेले, 4 राहिले. ओके, आता एकातून 6 जाणार नाही. टेन्स मध्ये बघा, 1 - 6 नाही जाणार. मग 6 वर काट मारली, 6 कडून 1 बोरो केला, 6 नी 1 दिल्यावर 6 चे राहिले 5. ओके, टेन्स मधली वजाबाकी करा. 11 - 6 आन्सर इज 5. आणि 100 ची वजाबाकी करा. 5 - 1 आन्सर इज 4. 454 rupees. Ramesh had rupees 454 left with him. Ramesh had rupees 454 left with him. बेरीज वजाबाकी मिश्र उदाहरणं आहेत. खालील उदाहरणे तोंडी सोडवायची आहेत. ओके, मालतीकडे 15 निळे व 7 लाल फुगे आहेत. तर एकूण फुगे किती? 15 फुगे आणि 7 फुगे. 15 निळे 7 लाल. 15 अधिक 7 किती होतात बघा. 15च्या पुढे 7 मोजा. 16, 17, 18, 19, 20, 21, 22. किती फुगे होतात एकूण? 22. 22 फुगे होतात. अजितकडे काही बिया आहेत. आधीच त्याच्याकडे काही बिया आहेत. सागरनी त्याला आता 25 बिया दिल्या. 25 बिया दिल्यावर अजितकडे झाल्या 65 बिया. तर अजितकडे आधी किती बिया होत्या? अशा प्रकारचं उदाहरण आपण सोडवलेलं आहे आणि आपल्याला इथे वजाबाकी करायची आहे. 65 मधून 25 वजा करा. किती राहतात बघा. 65 minus 25. What is the answer? 40. किती राहतात? 40 बिया राहतात होत्या. त्याच्याकडे आधीच 40 बिया होत्या. एका टोपलीत गुलाबाची व मोगऱ्याची मिळून 80 फुले आहेत. त्यापैकी 30 फुले गुलाबाची आहेत, तर मोगऱ्याची फुले किती? टोपलीत 80 फुलं आहेत. 80 फुलं अर्धी थोडी गुलाबाची आहेत, थोडी मोगऱ्याची आहेत. आता आपल्याला समजलं की 30 गुलाबाची आहेत, मग उरलेली कसली आहेत? मोगऱ्याची. मग ते काढण्यासाठी काय करणार? 80 वजा 30. 80तून 30 गेले, किती राहिले? 50. मग मोगऱ्याची फुलं किती आहेत? 50 आहे. ओके, ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. त्याच्या पुढची 2 उदाहरणं आपण इंग्लिश मध्ये घेतली आहे. 100 children took part in a tree planting drive. If 60 of them were girls, how many boys participated? टोटल 100 मुलं आहेत. त्यातल्या 60 मुली आहेत, तर उरलेले मुलगे आहेत. मग मुलगे किती? उरलेले मुलगे किती झाले? 100 मधल्या जर 60 मुली असतील आणि उरलेले मुलगे असतील, तर उरलेले मुलगे झाले 40. 40. Akbar peeled 42 potatoes. Akbar peeled 42 potatoes. अकबरनी 42 बटाट्यांची सालं काढली. सलमा peeled 35. सलमानी 35 बटाट्यांची सालं काढली. How many more potatoes should Salma peel to equal the number peeled by Akbar? अकबरची बरोबरी करण्यासाठी अकबरने जेवढे बटाट्यांची सालं काढली तेवढी काढण्यासाठी सलमाला अजून किती बटाटे सोलावे लागतील? बघा, 42. आता अकबरचे आहेत 42, सलमाचे आहेत 35. मग सलमाला अकबर एवढे म्हणजे 42 करायचे. मग 35च्या पुढे 42 होईपर्यंत तिला जर मोजायचं असेल, किती होतील? 36, 37, 38, 39, 40, 41, 42. किती? 7 बटाटे तिला अजून सोलावे लागतील. She have to peel 7 more potatoes. She have to peel 7 more potatoes.
Using the given information, make word problems of your own and solve them. आता काय इन्फॉर्मेशन दिली आहे बघा. आपल्याला इन्फॉर्मेशन अशी दिली आहे, टोनी हॅज 75 बुक्स, सोनू हॅज 40 बुक्स अँड नंदू हॅज 80 बुक्स. How many books do Tony and Sony, sorry, how many books do Tony and Sonu have together? टोनी आणि सोनूची मिळून एकूण किती पुस्तकं झाली बघा. टोनीकडे आहेत 75, सोनूकडे आहेत 40. दोघांची मिळून टोटल किती बुक्स झाली? 115 books. Okay. How many more books does Tony have than Sonu? सोनूपेक्षा टोनीकडे किती जास्त पुस्तक आहेत? सोनूकडे आहेत 40, टोनीकडे आहेत 75. म्हणजे किती जास्त पुस्तक आहेत? 35. दोघांची सबट्रॅक्शन करायची म्हणजे तुम्हाला आन्सर मिळेल. हाऊ मेनी मोर बुक्स डज नंदू हॅव दॅन टोनी? नंदूकडे 80 बुक्स आहेत, टोनीकडे 75. म्हणजे नंदूकडे किती जास्त आहेत टोनीपेक्षा? 5 बुक्स जास्त आहेत. How many books should Sonu buy so that Tony and Sonu can have an equal number of books? टोनी एवढी बुक्स होण्यासाठी सोनूला किती पुस्तकं विकत घ्यावी लागतील? किती घ्यावी लागतील बरं? 35. ओके. अशा प्रकारची अजून उदाहरणं पुस्तकात आहेत, ती तुम्ही स्वतः तयार करायची आहे. हा तुमचा होमवर्क आहे. ओके. Bye bye children. Take care. Be safe. Have a nice day.